1957 पासून सतत सत्तेवर असणारं महाराष्ट्रातलं एकमेव घराणं म्हणजे चव्हाणांचं घराणं, शंकरराव चव्हाण आणि आता अशोक चव्हाण. नॅचरली काँग्रेसला धक्का नाही का, तर काँग्रेसला धक्का आहेच. काँग्रेसने सुद्धा त्याच्यातनं धडा घेतला पाहिजे आणि जुन्या परिवारवादाच्या खोडांच्या पासून मुक्ती मिळवली पाहिजे. तर आता तरी काँग्रेसने जर का सर्वाभिमुख व्हायचं असेल तर या जुन्या परिवारवादाच्या खोडातून मुक्त व्हावं. 1957 पासून सतत सत्तेवर असणारं महाराष्ट्रातलं एकमेव घराणं म्हणजे चव्हाणांचं घराणं, शंकरराव चव्हाण आणि आता अशोक चव्हाण. आणि आत्ता जी बातमी आली आहे की त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. म्हणजे 57 पासून काँग्रेसमध्ये मधला थोडासा काळ वगळला तर घराणं नेहमी जवळपास 50-75 वर्ष जवळपास जे घराणं काँग्रेसमध्ये आहे. आणि आता रिपोर्ट्सनुसार ते अजित पवारांकडे तर जाऊ शकत नाही, त्यामुळे अर्थात ते कदाचित भाजपमध्येच जातील. हा नॅचरली काँग्रेसला धक्का नाही का, तर काँग्रेसला धक्का आहेच. पण प्रश्न असा आहे की काँग्रेसने सुद्धा त्याच्यातनं धडा घेतला पाहिजे आणि जुन्या परिवारवादाच्या खोडांच्या पासून मुक्ती मिळवली पाहिजे. एक जो भाजपने मुद्दा काढलेला आहे तो मुद्दा महत्त्वाचा आहे. आता तरी कमलनाथ किंवा अशोक गेहलोत आणि अशोक चव्हाण असे प्रत्येक राज्यातली जी काही जुनी खोडं आहेत की जी आपल्या सभोवतालच्या 2-4 माणसांच्या पलीकडे कोणाला आपल्या आसपास सुद्धा फिरकू देत नाही. अशोक चव्हाणांच्या बाबतीतही हा एक फार मोठा प्रवाद होता ते मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष असताना, की ते आपल्या नेहमीच्या व्यक्तींच्या पलीकडे कोणाला येऊ देत नाही आणि कोणाशी बोलतही नाहीत. तर आता तरी काँग्रेसने जर का सर्वाभिमुख व्हायचं असेल तर या जुन्या परिवारवादाच्या खोडातून मुक्त व्हावं. आता तरी काँग्रेस सुधरेल अशी अपेक्षा.